मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि आता मी उठले, मी चालले फ्रेशन अप व्हायला. आज माझा थर्ड डे म्हणजे लास्ट डे आहे. आज संध्याकाळी नाही, रात्री माझी फ्लाईट आहे 9:30ची आणि 11:35ला मी मुंबईला पोचणार. माझी ट्रिप संपली यार. म्हणजे आत्ता जाताना फक्त 3 पॉईंट्स मी बघणार आहे, जे मी तुम्हाला काल सांगितलेलं. अँड बस झाली ट्रिप. बट मजा आली मला ह्या छोटूशा ट्रिपमध्ये. आणि नेक्स्ट टाइम मी साऊथची मोठी ट्रिप प्लॅन करेन 7-8 डेजची. आता वाजलेत 9:15. ब्रेकफास्टचा टाईम होतोय, तर फ्रेशन अप होऊन घेते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. आता मी फ्रेशन अप झाले. मी हा टॉप घातला आहे ब्लॅकवाला आणि त्याच्या आधी मी हा येलो टॉप काढलेला, पण म्हटलं नको, हा मी कॅरी करेन आणि एअरपोर्टला गेल्यानंतर चेंज करेन. आणि हा मी आता फिरणार आहे, सो त्यासाठी मी हा टॉप घातला आहे. आता मी रेडी होते जरा. आय एम रेडी. फक्त केस बनवायचे बाकी आहेत. पॅकिंग करते, पूर्ण बॅग पॅक करते आणि निघताना भेटते, कारण ऑलरेडी 10 वाजले. तुम्हाला दाखवते 10:07 आणि मला 10:30पर्यंत निघायचं आहे. ब्रेकफास्ट पण करायचं आहे, सो पटपट आता सगळं आवरते. ही पेंटिंग बघा, ॲक्च्युली रात्री ना दाखवायची राहून गेली. म्हणजे ह्या पेंटिंगचा काय अर्थ असेल प्लीज मला सांगा. हजबंड वाईफ, आजोबा, मुलगी आणि मध्ये एक लटकलेली डॉल. मला हे कधी लक्षात आलं माहिती आहे? रात्री जेव्हा मी झोपायला चाललेलं आणि बाहेर मी काहीतरी पाणी घ्यायला आले आणि हे पेंटिंग. जस्ट इमॅजिन माझं काय झालं असेल. तर प्लीज ह्याचं काय मीनिंग आहे मला नक्की सांग. हॅलो, तर आता मी रेडी झाले, तुम्ही बघू शकता. आता मी निघते इकडून, ब्रेकफास्ट करणार आणि स्ट्रेट टू कोइंबतूर. पण कोइंबतूरला जाताना मध्ये 3 पॉईंट्स आहेत, ते बघणार. अँड दॅट्स हाऊ इट इज. मस्त ट्रिप झाली माझी आज. आता ब्रेकफास्ट काय आपण ते बघूया. ही माझी बॅग आहे. आता हे बघा, व्ह्यू फ्रॉम माय रूम. जर आपण बॅग बाहेर ठेवू आणि त्यांना सांगूया की बॅग उचला. प्रॉपर्टी मस्क मेलन ज्यूस आहे. मी फर्स्ट टाइम बघते मस्क मेलन ज्यूस. आणि इकडे लाईव्ह किचन आहे. लाईफमध्ये फर्स्ट टाइम मी मस्क मेलन ज्यूस आता पिणार आहे. मला माहिती नाही ते कसं लागणार आहे. मस्क मेलन आईस्क्रीम खाल्लं आहे, पण ज्यूस मला नाही माहिती. तर पिऊन बघूया. छान आहे. जे आपलं टरबूज असतं त्याला ग्राइंड करून एक थिक पेस्ट सारखं बनवलं आहे आणि दॅट इज ज्यूस. फ्रूट्स तेच मस्क मेलन आणि वॉटरमेलन. बटर अँड चीज. माझा मसाला ऑमलेट. इकडे आलंय ब्रेड. ते लाईव्ह बनवतात आणि मग आपल्याला आणून देतात. सो माझा मसाला ऑमलेट आणि ब्रेड असं आलेलं आहे. खाऊन बघूया ह्याची टेस्ट कशी. इट्स नाईस. मस्त बनवलं आहे ऑमलेट, जसं आपण घरी बनवतो ना तसं ऑमलेट आहे. आता मी जरा पेटपूजा करते, मग प्रॉपर्टी टूर देते, तेव्हा हे पण किचन तुम्हाला पूर्ण दाखवे. हा एक मस्त चहा माझा रेडी होता. कुकीज पण मी ऑर्डर, हाँ बाहर दे सकते हो. चलो या. मी आता ना बाहेर बसून चहा पिते. इज इट वेट? सो बाहेर ना जरा तेव्हा टेबल्स असं झालेले आहेत. माझे बिस्किट्स आणि हा माझा चहा. मी आता चहा घेते. हा बघा चहा. आणि या चहामध्ये ना इलायची, अद्रक
आणि लवंग अशा 3 गोष्टी आहेत. मी जनरली मसाला चहा घेत नाही, मी अद्रकचा चहा घेते. पण हा चहा इतका अमेझिंग झाला आहे, म्हणजे मी आता त्यांना विचारणार आहे की तुम्ही चहा पावडर कोणती वापरली आहे. आणि आता माझे कुकीज, माझा चहा आणि मी आम्ही जरा टाईम स्पेंड करतो आणि मग भेटूया जरा वेळाने. आता ब्रेकफास्ट झालाय. तुम्हाला मी म्हटलेलं मी प्रॉपर्टी टूर देईन, तर आता प्रॉपर्टी टूर स्टार्ट करूया. बंगलोचं नाव आहे मार्ली हिल बंगलो आणि जे ओनर आहेत त्यांचं नाव लिहिलंय हरिराम शास्त्री आणि Cloud9 ह्या प्रॉपर्टीचं नाव आहे. सो नाव लेट्स गो इनसाइड. अतिशय ग्रीन आहे, खूप सुंदर आहे. सो जस्ट फॉलो मी. आणि इकडे आले आले आपल्याला गणपती बाप्पांचे दर्शन होतात. सो चप्पल जरा काढूया. इकडे आहेत गणपती बाप्पा. गणपती बाप्पा, तुळशी वृंदावन आणि हे त्यांचे देव आहेत मला वाटतं. सो आता इकडून बाहेर पडूया आणि ह्या बाजूला जाऊया आणि असं फिरून त्या बाजूने परत बाहेर येऊ. सो कम. इतकी सुंदर प्रॉपर्टी आहे, कितीही कॅप्चर केलं तरी मन भरणार नाही, म्हणून मी पूर्ण टूर देते तुम्हाला. हे गार्डन बघा किती छान मेंटेन केलंय. फ्लावर्स बघा. अतिशय सुंदर प्रॉपर्टी आहे. इकडे डायनिंग एरिया आहे. सो हे मी तुम्हाला रात्री पण दाखवलेलं की मी इकडे येऊन सगळ्या फॉर्मॅलिटीज केलेल्या. आणि इकडे डायनिंग एरिया आहे, पण डायनिंग एरियाच्या बाहेर 2 गार्डन एरियाज आहेत. एक लेफ्टला आहे, एक राईटला आहे. सो आधी मी तुम्हाला लेफ्ट साईडचं दाखवते. हे फ्लावर्स बघा, मस्त सुंदर. आणि केळीचं झाड आहे. परत ह्या बाजूला गार्डन एरिया आहे. या एक छान छोटी मैत्रीण झाली माझी, तिचं नाव आहे मिशिता. क्यूट. हाय हाय मिशिता भाऊ. चुकीत आहे. हा आहे डायनिंग एरिया, खूप छान सुंदर. आणि तुम्हाला माहितीये मेन गोष्ट डायनिंग एरियाची, इकडून रूमच्या एंट्रीज आहेत. ह्या बाजूला एक दार आहे आणि या बाजूला एक दार आहे. सो डिरेक्टली ते ब्रेकफास्ट करायला इकडे येऊ शकतात. इकडे काउच आहे, म्हणजे इथे सिटिंग एरिया आहे एक मस्त, जिकडे आता मी बसून चहा घेतला. इकडे लाईव्ह किचन आहे. सो तुमच्या समोर सगळं बनतं, तुम्ही काय ऑर्डर करता ते तुम्हाला दिसतं बनताना, आणि बाकी तुम्ही पूर्ण एरिया बघू शकता. इकडे चटणी आहे, म्हणजे आता संपलाय सांबार चटणी. आणि खूप एस्थेटिक जागा आहे ही. तुम्ही पेंटिंग्स बघू शकता, इतक्या सुंदर सुंदर पेंटिंग्स आहेत. सो ही इज प्रसाद. ही इज अ मॅनेजर हिअर, राईट? सो ही टेक्स केअर ऑफ द प्रॉपर्टी. पण दाखवला. हो, इकडचे पडदे पण मला खूप आवडले, खूप एस्थेटिक फील आहे. आता जाऊया माझ्या रूमकडे. चलो. सकाळी मी तुम्हाला ह्या लॉबीचा थोडासा व्ह्यू दाखवला. इकडून लेफ्टला आहे माझी रूम. मी ऍक्च्युली चावी देऊन टाकली आहे, त्यामुळे फक्त जरा आपण असं राऊंड मारून बाहेर पडूया. सो ही होती माझी रूम. ऍक्च्युली ओपनच आहे माझी रूम. सो आता लेट्स गो दिस साइड. वहां से है ना? चला लेट्स गो. इकडून आपण आत आलो, तसे गेलेलो. आता ह्या बाजूने फिरून असे आपण ह्या बाजूने जाऊ. आणि ह्या प्रॉपर्टीमध्ये 5 बंगलोज आहेत फक्त. व्हेरी वेल मेंटेन प्रॉपर्टी. चेअर बघा, ज्यूट चेअर्स.
पाऊस पडतोय. तर इकडे ओनरचा बंगलो आहे. ते ओनर एक्झॅक्टली ह्या प्रॉपर्टीच्या बाजूला राहतात. आता आपण असे खाली जाऊया जिकडून आपण आलेलो. सो ही एवढी प्रॉपर्टी आहे आणि खूप सुंदर आहे. हे गार्डन बघा. क्रिसमस ट्री पाहिला का? हे बघा इकडे खाली खूप सुंदर मेंटेन केली आहे प्रॉपर्टी. गौतम बुद्ध. आणि या अशा पद्धतीने दाखवते. सो इकडून आपण आत गेलेलो. तर ह्या अशा पद्धतीने प्रॉपर्टी टूर झालेला आहे. तुम्हाला ही प्रॉपर्टी कशी वाटली मला नक्की सांगा, कारण मला पर्सनली खूप आवडली. आणि मी जितकं ते शूट करते ना, मला असं वाटतं की ते कॅमेरामध्ये जस्टिफाय होत नाहीये, पण जेवढं मी दाखवू शकले तेवढं मी तुम्हाला दाखवलंय. वन्स तुम्ही यायला पाहिजे इथे, कारण रूम इतके एस्थेटिक आहेत आणि बाकी जी बाहेर प्रॉपर्टी मेंटेन केली ती पण अमेझिंग आहे. आता मी इकडून निघते फॉर कोयंबटूर आणि मध्ये जे पॉइंट्स आहेत ते सगळे दाखवणार. बॉटनिकल गार्डन, उटी लेक आणि टी फार्म. सो लेट्स गो. बाय बाय. एका छान प्रॉपर्टी टूर नंतर आता मी निघते इकडून आणि अमेझिंग प्रॉपर्टी आहे. काय बोलू तुम्हाला, खूप मस्त प्रॉपर्टी आहे. ही माझी गाडी आलेली आहे. चला जरा गाडीत बसूया. गुड मॉर्निंग गौतम, से हाय. हाय. आता स्ट्रेट हेडिंग टुवर्ड्स अदर पॉइंट्स. चष्म्यावर पाणी आलंय. इकडे बोटिंग होते म्हणजे इथे बोट हाऊस आहे, खाली लेक आहे, तिकडे बोटिंग होते आणि आज पण गर्दी आहेच आहे. आता ह्या गेटवर मी उतरणार आहे समोर आणि गौतम गाडी बाहेरच पार्क करतो, कारण आत गेली तर मग अजून उशीर होईल. ह्या बाकीच्या गाड्या सगळ्या आत चालल्या आहेत. सो मी उतरते इकडे. आता मी उतरले आहे खाली. माईक सुरू आहे का? खूप वेळा असं होतं की माईक बंद होऊन जातो आणि मग मी काहीतरी बोलत राहते आणि माझं फुटेज वेस्ट जातं. इथे वेस्ट नाही होऊ शकत कारण मी पुन्हा इथे येणार नाहीये. आता मी लेककडे चालले. इकडे बोटिंग पण होतं. बोटिंगसाठी काय तिकीट वगैरे असतं, ते तिकीट घ्यायचं. आता पुढे जाऊन बघूया काय. हां, एंट्रन्स तिकीट काउंटर समोर आहे. इथे तिकीट काउंटर आहे समोर आणि इकडे पोलीस विंग आहे. काही कंप्लेंट असेल तर इकडे करू शकता. इकडे तिकीट काउंटर. इथून सरळ सरळ जायचं. मी बोटिंग करत नाहीये म्हणून मग मी तिकीट नाही घेतलं. मी फक्त लेककडे जाणार आहे. थोडा वेळ बसेन, फोटोज काढेन, व्हिडिओ करेन आणि येईन परत. कारण ऑलरेडी मी थोडीशी लेट झाले. म्हणजे निघायचं होतं 10:30ला, मी 11:30ला निघाले. पुढे 2 पॉइंट्स अजून आहेत. सो आता जरा कन्फ्युजन झालेलं माझं. इकडे मागे एंट्री तिकीट दाखवावी लागते. थोडंसं माझं कन्फ्युजन झालं. मला वाटलं फक्त बोटसाठी तिकीट आहे, पण नाही, तुम्हाला लेककडे जायला पण तिकीट आहे. हे इकडे आहे तिकीट काउंटर. इकडे दाखवायचं म्हणजे तिकीट काउंटर बाहेर आहे, तिकडून तिकीट घ्यायचं आणि ह्यांना दाखवायचं. मग ते चेक करतात आणि मग जाऊ देतात. इथून असं आहे. इथे स्कॅन होतं तिकीट आणि मग जा. आता मी जाते आणि तिकीट घेते, मग परत येते इकडे. आता तिकीट आहे माझ्याकडे, ते स्कॅन करतात. स्कॅनिंग झालं, इथे स्कॅन करतात. इकडे बोटिंगची लाईन बघा. आता एवढ्या लाईन मध्ये मी कधी थांबणार आहे. सो ना खाली लेककडे जाऊ. इकडे आता मी चालले टुवर्ड्स द लेक. ओके, मी माझे स्पेक्स गाडीतच ठेवले आणि तिकडेच विसरले. बट असं
ही आहे उटी लेक. खरं तर मी जेव्हा युट्यूबला पाहिलेलं तेव्हा पाणी इतकं गढूळ नव्हतं, पण आता जरा जास्त. बोटिंगसाठी एवढी लाईन आहे आणि मेन म्हणजे पाणी बघा ना मागे. मला वाटलेलं क्लिअर पाणी असेल, पण बहुतेक पावसामुळे किंवा कशामुळे ते असं गढूळ झालं असेल. अँड मेन गोष्ट अशी आहे की फक्त बोटिंगचीच मजा इकडे. मला वाटलेलं असं काहीतरी पाथवे असेल अराउंड द लेक, जिकडे फिरता येईल, वॉक करता येईल, पण असं काहीच नाहीये. सो फक्त बोटिंगसाठीच यायचं असेल तरच या, नाहीतर असं काही स्पेशल नाहीये. आणि ते पण पॅडल बोट्स आहेत, त्यामुळे इथे जॅकेट आहेत, लाईफ जॅकेट. हा, इथून थोडासा जरा बेटर व्ह्यू आहे. पाऊस पडतोय म्हणून मी आता छत्री ओपन केली आहे माझी पिंक कलरची, आणि मी या छत्रीत फोटोशूट करणार आहे. तर आता माझ्या मागे आहे उटी लेक, आणि प्रत्येक जागेची आपली मजा आहे, आपलं एक अस्तित्व आहे. अँड इकडे मी खूप वेळ थांबणार नाही, कारण जे तुम्हाला दाखवलं तेवढंच आहे. त्यामुळे मी इथे 5 ते 10 मिनिटं थांबणार, थोडे फोटोज घेणार आणि सरळ निघणार फॉर द बॉटनिकल गार्डन. इकडे लोक बोटिंग करतात बघा. ह्या अशा बोट्स आहेत, मग पॅडल बोट्स आहेत इकडे दिसत असं, पॅडल बोट्स. हे फेरी टाइप्स आहे मला वाटतं, हे काहीतरी. खूप पाऊस पडतोय आणि थांबत नाहीये, म्हणजे ड्रिझलिंग कंटिन्यू आहे. आता माझं फोटो सेशन वगैरे झालंय, मी निघते. तिकडे बाहेर ना आय लव्ह उटी असं लिहिलंय, तिकडे एक फोटो करूया आणि जाऊया, कारण आता पुढे दुसऱ्या पॉइंटला पण वेळ लागणार आहे. बॉटनिकल गार्डन खूप मोठं आहे, त्यामुळे मग मी आता तिकडे जास्त वेळ घालवेन. इकडे मला ओके ओके वाटलं. असं काय, अच्छा इथे आय लव्ह उटी. तिकडे मी एक छोटासा व्हिडिओ बनवला तुमच्यासाठी. आता मी निघते. इकडे ना छोटे छोटे शॉप्स आहेत, म्हणजे जसे प्रत्येक सिटीमध्ये मार्केट असतं ना, किंवा प्रत्येक लेकच्या बाजूला, तसे बघा छोटे छोटे शॉप्स आहेत. तुम्हाला स्वेटर्स, जॅकेट, स्टोल, कप्स सगळं मिळेल, म्हणजे आर्टिफॅक्ट्स मिळतात. नाही, आणि इकडे लेक साइड इटरी पण आहे. ही बघा, ही आहे लेक साइड इटरी, आणि इकडून एक्झिट आहे. ऍक्च्युली उटी लेक पेक्षा बेटर लेक्स मी पाहिले. ऑर्नामेंटल प्लांट्स अँड सीड्स. मला वाटलं नव्हतं की मी इतक्या लवकर लेक मधून बाहेर पडेन, पण पडले. गौतम तिकडे थांबलाय, त्याला भेटते आणि आता पळते गाडीजवळ. पाऊस पडतोय. मधून बाहेर पडलं की हे असे शॉप्स आहेत. आता मी आले गाडीत. इथून बॉटनिकल गार्डन आहे 3 किलोमीटर्स. सो आता डिरेक्टली तिकडे जाऊन भेटूया. थोडंसं ट्रॅफिक पण आहे बिकॉज ऑफ द वीकेंड, आज संडे आहे, पण नो प्रॉब्लेम. फर्स्ट पॉइंट झालाय, आता 2च पॉइंट आहेत, ते 4 वाजेपर्यंत होतील 100%.